शेतकरी मित्रा नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 18 जुलै. 18 जुलैला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात वातावरण कसं असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 18 जुलैला जर बघितलं तर दुपारनंतर 3च्या आसपास महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. आपण जर बघितलं तर संगमेश्वर परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर रत्नागिरी परिसर जर बघितला तर या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांना पावसाची वाट पाहून आहेत कधी पाऊस होतोय. आपण जर चिपळूण सातारा हा परिसर बघितला तर येथे देखील हलका पाऊस होणार आहे, जास्त नाही. महाबळेश्वरमध्ये देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर महाड, मंडणगड, दापोली, खेड, दाभोळ, चिपळूण, जयगड, हरिहरेश्वर, माणगाव, मुरुड, जंजिरा, नागठाणे, लवसा, लोणावळा, कर्जत, नवी मुंबई, कुळगाव, बदलापूर, ठाणे, त्याचबरोबर मुंबई, वसई, विरार, त्याचबरोबर वडा, खंडाळा, शहापूर, घोटी, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा हवामानाचा अंदाज आहे. त्याचबरोबर निफाड, सटाणा, नामपूर, मालेगाव, मनमाड, नांदगाव, येवला, वैजापूर, चाळीसगाव, कन्नड, पाचोरा, त्याचबरोबर अंबळनेर, जळगाव, शेवगाव, जामनेर, भुसावळ, बोदवड, येवल, रावेर, पळ, बुऱ्हाणपूर, मलकापूर, बुलढाणा, चिखली, जाफराबाद, जालना, भोकरदन, अंबड, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अमरापूर, पाथर्डी, शिरूर, कासार हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर फक्त या परिसरामध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे. कुठलाही पाऊस आपल्याला या भागात काही दिसत नाही आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर लातूर परिसर जर बघितला तर लातूर परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पावसाला दुपारनंतर सुरुवात होईल. उदगीर, त्याचबरोबर बिदरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर धाराशिव, त्याचबरोबर नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट, इंदी, विजयपूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, बार्शी ह्या जर परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर दौंड, कर्जत, बारामती, विटा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर निपाणी परिसर जर बघितला तर निपाणी परिसरात देखील रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपण ज्या पद्धतीनं मागं देखील सांगितलं त्या पद्धतीनं काही भागांमध्ये रिमझिम पाऊस हा झालेला आहे. आपण जर आता जर इथे जर बघितलं ईश्वरपूर, सांगली, विटा, तर बारामती या भागात जर बघितलं इंदापूर, तर या भागात पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. इथे पंढरपूरमध्ये आपण जर बघितलं, पंढरपूर त्याचबरोबर सांगोला या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर मोहोळ, कुरुडवाडी, वैराग, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, नलदुर्ग, अक्कलकोट हा जर परिसर जर बघितला, तेर, बार्शी, तर कुरुडवाडी, पंढरपूर या भागात देखील पाऊस हा पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आपण जर करमाळा, कर्जत, जामखेड हा परिसर बघितला तर येथे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. शनिवारी 18 जुलैला पाटोद्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. कडामध्ये, श्रीगोंदा, दौंड, केडगाव, शिरूर, अहिल्यानगरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. कुठलाही पाऊस नाही, फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर इकडे खेडमध्ये, पिंपरी चिंचवड हा जर परिसर जर बघितला तर या परिसरात देखील फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. पुणे, त्याचबरोबर भोर हा परिसरात देखील वाई, तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. इकडं महाबळेश्वर, खेड, चिपळूण या परिसरात चांगला मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये इथे आपण आता नागपूर परिसर बघूया. नागपूर परिसर कुठे गेला, इथे जर आपण बघितलं आता इथे नागपूर, भंडारा, गडचिरोली, राजनंदगाव, रायपूर हा परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस हा पडणार आहे. हिंगणघाट, यवतमाळ, आदिलाबाद, अमरावती या भागात देखील पाऊस असणार आहे. खाली बिदर, उदगीर या भागात देखील पाऊस आहे.
तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता आणि आपण शनिवारी 18 जुलैचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.